नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आजच्या या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज 15 जुलै 2026चा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी एक अशी कलाटणी घेऊन आला आहे ज्याची तुम्ही कित्येक दिवसांपासून वाट पाहत होतात. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुमची मनापासून श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी शुभ वार्ता घेऊन यावा, तर आत्ताच या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष नक्की करा. कारण तुमचा हा एक छोटासा प्रयत्न तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचे दार उघडू शकतो. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आजचे हे मेष राशीचे राशी भविष्य केवळ एक भविष्य नाही, तर तुमच्या आगामी काळातील वाटचालीचा एक आरसा आहे, जो तुम्हाला सावधही करणार आहे आणि मार्गही दाखवणार आहे. आजची ग्रहस्थिती पाहता ग्रहांची हालचाल मेष राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आहे. तुमच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती आणि चंद्राचा होणारा संचार तुमच्या स्वभावातील उग्रतेला थोडा संयमाचा साज चढवणार आहे. अनेकदा आपल्याला वाटते की आपण जे करतोय ते सर्व काही योग्यच आहे, पण आज नशीब तुम्हाला काहीतरी वेगळं सांग पाहतंय. आजच्या दिवशी तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही ज्या आव्हानांचा सामना करत होतात तिथे एक छोटासा चमत्कार घडताना दिसेल. समजा तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या प्रोजेक्टमध्ये अडकलेले आहात किंवा तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला अपेक्षेप्रमाणे साथ मिळत नाहीये, तर आजचा दिवस त्या कोंडीतून बाहेर पडण्याचा आहे. एखादा जुना सहकारी किंवा मित्र अचानक तुम्हाला असा सल्ला देईल जो तुमच्या करिअरला एक नवी दिशा देईल. पण लक्षात ठेवा, हे यश तुमच्या मेहनतीचं फळ आहे, त्यामुळे गर्वाने नाही तर नम्रतेने ते स्वीकारायला शिका. आज मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, पण त्याचसोबत अनावश्यक खर्च ओढवण्याची दाट शक्यताही आहे. तुम्हाला कदाचित एखादी अशी ऑफर येईल जी दिसायला खूप आकर्षक असेल, पण त्यात गुंतण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा किंवा तुमच्या शुभचिंतकांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. पैशांची उधळपट्टी करणे टाळा आणि गुंतवणुकीचे नियोजन करताना दीर्घकालीन फायद्याचा विचार करा. जर तुम्ही आज कोणाला उसने पैसे देणार असाल तर एकदा विचार करा, कारण ते पैसे परत मिळण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. तुमचे मन आज थोडे चंचल राहील, पण तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आता तुमच्या नात्यांबद्दल बोलूया. मेष राशीचे लोक स्वभावाने खूप प्रेमळ आणि प्रामाणिक असतात, पण आज तुमच्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. कधीकधी आपल्या रागाच्या भरात आपण समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावून बसतो आणि आजचा ग्रहयोग असा आहे की छोट्याशा वादाचे मोठे रूप धारण होऊ शकते. जर तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज असतील तर आजचा दिवस ते दूर करण्याचा आहे. एका शांत संध्याकाळी बाहेर फिरायला जा किंवा एखादी छोटीशी भेट देऊन त्यांचे मन जिंका. प्रेम हे केवळ शब्दांत नसते, तर ते कृतीतही असते. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना आज तुमच्या सहवासाची आणि प्रेमाची जास्त गरज भासणार आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी सांगत असलेल्या या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला सकारात्मकता देत आहे, तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच प्रकारची प्रेरणादायी माहिती घेऊन येण्याचे बळ मिळते. आता व्हिडिओच्या मध्यंतरी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, जी तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या गोंधळाला शांत करू शकते. आपण अनेकदा भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण वर्तमानातील लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आज एक असा संकेत तुम्हाला मिळेल जो तुमच्या आयुष्यातील एका जुन्या भीतीला कायमचे संपवू शकतो. तो संकेत काय असेल? कदाचित एखादा फोन कॉल, एखादी अनपेक्षित भेट किंवा एखाद्या पुस्तकातील ओळ.
लक्ष ठेवा, डोळे उघडे ठेवा, कारण नियती तुम्हाला खुणावत आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो. कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ ऊर्जेचे प्रतीक आहे, पण ही ऊर्जा जतन करणे ही तुमची जबाबदारी आहे. आज हलका आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि शक्य असल्यास थोडा वेळ योगासने किंवा ध्यान करा. शरीरापेक्षाही मनाची शांती आज तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. विचार करा, जर तुमचे मन प्रसन्न असेल तरच तुम्ही बाहेरील जगातील आव्हाने पेलू शकाल. आजच्या दिवशी बाहेरचे जंक फूड खाणे टाळलेलेच बरे. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. झाडांच्या सावलीत बसून स्वतःशी संवाद साधा. तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन उत्तर सापडेल. आता एक असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत प्रभावी आहे. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून नैराश्य येत असेल किंवा कामात यश मिळत नसेल तर आजच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. हनुमान चालीसाचे पठण करा. विशेषतः हनुमान बाहुक वाचल्यास मेष राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होतो. घरातल्या ईशान्य दिशेला एक पाण्याचा तांब्या ठेवून त्यात काही थेंब गंगाजळ टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हा एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. पण लक्षात ठेवा, हे उपाय तेव्हाच फलदायी ठरतात जेव्हा तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा असते. तुमच्या आयुष्यातील संघर्षच हाच तुम्हाला घडवीत असतो. मेष राशीचे लोक हे एक योद्धे असतात. तुम्ही पडलात तरी पुन्हा उठण्याची जिद्द तुमच्यात असते. आज कदाचित तुम्हाला वाटेल की सर्व काही संपले आहे, पण विश्वास ठेवा, ही केवळ एका नवीन सुरुवातीची नांदी आहे. रात्र कितीही गडद असली तरी पहाट नक्कीच होते. तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात झाली आहे. फक्त संयम सोडू नका. घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा आपण चुकतो. त्यामुळे आज कोणतीही मोठी कृती करण्यापूर्वी दोनदा विचार करा. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, तो कधीही चुकीचा नसतो. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण करिअर, प्रेम, आरोग्य आणि अध्यात्म या सर्वच बाजूंचा विचार केला. तुम्हाला काय वाटते? आजचा हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कॉमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा, कारण जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव मांडता तेव्हा ते इतर हजारो मेष राशीच्या बांधवांनाही प्रेरणा देतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. तुमचे शेअरिंग आमच्यासाठी आशीर्वादासारखे आहे. आजच्या दिवसाचा समारोप करताना स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी यशस्वी आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे. या सकारात्मक वाक्यांनी तुमच्या आयुष्यात जादू करतील. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेन, आयुष्यात चढ उतार येणारच, पण त्यांना घाबरून न जाता त्यांचा खंबीरपणे सामना करा. मेष राशीचे लोक हे ध्येय वेडे असतात. तुम्ही जे ध्येय गाठायचे ठरवले आहे ते गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. फक्त विश्वास ठेवा, नियती तुमच्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सकारात्मक राशी भविष्यासोबत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि स्वतःवर प्रेम करा. श्री स्वामी समर्थ म्हणत आजच्या दिवसाची सांगता करा. तुम्ही सर्वांचे आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.